नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरण यामधील सराव संच 1.1 हा अभ्यासणार आहे। त्यापूर्वी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे पहिले आपण बघू। ज्या समीकरणामध्ये दोन चले असून त्या चलांची कोटी एक असते अशा समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। बघा, या समीकरणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी दोन चल आहेत आणि त्यांची कोटी एक आहे। कोटी म्हणजे घातांक, दोन चलांचा घातांक एक आहे म्हणून या समीकरणाला आपण म्हणणार आहे दोन चलातील रेषीय समीकरण। हे आपण यापूर्वीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये अभ्यास केले। चला आपण सोडून घेऊया सराव संच 1.1। पहिला प्रश्न, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा। दोन समीकरण दिलेले बघा। पहिले समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9, समीकरण नंबर 1। 2x वजा 3y बरोबर 12, समीकरण नंबर 2। या दोन समीकरणाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी खालच्या ओळीमध्ये दोन समीकरणाची बेरीज केलेली आहे। समीकरण 1 व समीकरण 2 याची बेरीज करू। बेरीज करताना समीकरण 1 या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याच्या खाली समीकरण 2। बघा, आता त्याची बेरीज करू आणि बेरीज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेरीज करत असताना एखाद्या संख्येचं चिन्ह जर प्लस आणि एखाद्या संख्येचं चिन्ह जर मायनस येत असेल तर या दोन्ही संख्येची वजाबाकी करायची। चला तर मग बेरीज करू। 5x आणि 2x किती होतात? 7x। 7x या बॉक्समध्ये लिहू। 3 प्लस 3y मायनस 3y, एक प्लस एक मायनस एक समान किमती म्हणून 3y कॅन्सल बरोबर। 9 अधिक 12, 9 आणि 12 किती होतात? 31। तर बघा, या बॉक्समध्ये 7x आणि 7 फक्त x आपण बाहेर घेतलेला इथे, फक्त या बॉक्समध्ये आपले 7 इथं आलं। 7x बरोबर 21। तर बघा, 7 हा इकडे जाईल म्हणजे हा 21 च्या छेदामध्ये जाईल। 7 हा गुणिला असतो, हा इकडे भागीला जात असतो म्हणजे x बरोबर 21 भागीला 7। आता 7 या संख्येने 21 या संख्येला भाग जातो म्हणून 7 1 7 7 3 21 म्हणजे x ची किंमत आली 3। x बरोबर 3। मग x बरोबर 3 ही इथे दिलेले आहे बघा। x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। आता समीकरण 1 कोणतं आहे आपलं? 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण। या समीकरणामध्ये x बरोबर 3 म्हणजे या x च्या ऐवजी आपल्याला फक्त 3 ठेवायचे, म्हणजे x काढायचा आणि 3 त्या ठिकाणी ठेवायचा। मग 5 गुणिला 3, x ची किंमत आहे 3 म्हणून इथे 3 अधिक 3y बरोबर 9। 3y आता बघा 5 त्रिक 15, याचा आणि याचा गुणाकार केला 5 त्रिक 15 आणि हे 15 या ठिकाणी प्लस आहे ते इकडे जाताना होईल मायनस, म्हणून या बॉक्समध्ये येईल -15। बघा, इथं मायनस चिन्ह करून घ्यायचं, या ठिकाणी -15। बघा, आता 9 वजा 15 म्हणजे मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल आणि 9 आणि 15 होतील 24 म्हणजे हा नियम इथं बघा, 9 वजा आणि कंसामध्ये -5। बघा, जेव्हा ही संख्या कंसाच्या बाहेर येईल तेव्हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 9 अधिक 15 बरोबर 24। बघा, या ठिकाणी आले 24। आता 3 ही गुणिला इकडे जाईल ते भागीला म्हणजे 24 भागीला 3। 3 या संख्येने 24 ला भाग जातो म्हणून 3 8 24 म्हणजे 8 चा भाग जाईल। तर बघा, याच्यामध्ये x ची किंमत आलेली आहे 3 आणि y ची किंमत आलेली आहे 8। x ची किंमत 3 आणि y ची किंमत आलेली आहे 8 ही समीकरणाची उकल आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न की फक्त आपल्याला त्या ठिकाणी कृती करायची होती आणि कृतीमध्ये काही बॉक्स होते, ते बॉक्स भरायचे होते, हे या ठिकाणी आपण भरलेले आहे। चला मग आपण जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे। बघा, दुसरा प्रश्न,
सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. बघा समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26. दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. चला तर आता हे समीकरण सोडून घेऊया. सगळ्यात पहिले हे दोन समीकरणाला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असं त्याला लिहून घ्या. उकल 3a अधिक 5b बरोबर 26. या समीकरणाला नाव देऊ आपण समीकरण नंबर 1. a अधिक 5b बरोबर 22 या समीकरणाला नाव देऊ आपण समीकरण नंबर 2. बघा याला समीकरण 1 याला समीकरण नंबर 2 असं म्हणायचं. आता आपण जर या ठिकाणी विचार केला तर पहिल्या समीकरणामध्ये a चा सहगुणक 3 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये a चा सहगुणक इथं काहीच नाहीये, म्हणजे इथे 1 आहे. b चा सहगुणक 5 आणि या दुसऱ्या समीकरणाच्या b चा सहगुणक 5, म्हणजे या ठिकाणी 5b हे सारखे. मग बघा b चा सहगुणक सारखा असल्यामुळे दोन समीकरणाची जर आपण वजाबाकी केली तर 5b आणि 5b हे आपल्याला इथे कॅन्सल होईल. कॅन्सल होऊन आपल्याला a या चलाची किंमत काढता येईल आणि a चलाची किंमत काढून आपण दुसऱ्या समीकरणात ठेवून b या चलाची किंमत काढू शकतो. तर बघा याच्यात फारसा अवघड काही नाहीये, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन समीकरणाची बेरीज करायची की वजाबाकी करायची, या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागेल. तर बघा समीकरण पाहून त्यांचे सहगुणक बघून आणि मग दोन चलातील रेषीय समीकरण तर ते आहेच, परंतु त्यांचे सहगुणक पाहून त्याची बेरीज किंवा वजाबाकी करावी. तर या ठिकाणी b चा सहगुणक सारखा असल्यामुळे आपण वजाबाकी केल्यानंतर 5b आणि 5b कॅन्सल होईल, म्हणून आपण या दोन समीकरणाची काय करू वजाबाकी करू. म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. किंवा या ठिकाणी तुम्ही असंही म्हणलं तर चालेल की समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू असंही लिहिलं तरी चालेल. चला मग पहिले समीकरण 1 लिहून घेऊ. 3a अधिक 5b बरोबर 26. दुसरं समीकरण लिहिताना मात्र त्याच्या खालीच लिहायचं a अधिक 5b बरोबर 22. या दोन्ही समीकरणाची आपल्याला वजाबाकी करायची. बघा दोन समीकरणाची जेव्हा आपण वजाबाकी करू तेव्हा एक नियम, छोटासा नियम आहे, तो लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक समीकरणामध्ये तो कामा येणार आहे आणि प्रत्येक समीकरणामध्ये वजाबाकीचा नियम तो लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण दोन समीकरणाची वजाबाकी करतो, वजाबाकी करताना 2 नंबरच्या समीकरणाच्या सगळ्या पदांची चिन्ह बदलायची. म्हणजे 2 नंबरचं समीकरण a + 5b बरोबर 22 या सर्व संख्यांची चिन्ह बदलायची. म्हणजेच a चं चिन्ह प्लस आहे इथं होईल मायनस, 5b चं चिन्ह प्लस आहे याचं होईल मायनस, 22 चं चिन्ह प्लस आहे याचं होईल मायनस. हे लक्षात ठेवा. हा छोटासा नियम प्रत्येक समीकरणामध्ये प्रत्येकाला लक्षात ठेवायला पाहिजे. 3b वजा a, आता याचं प्लस चिन्ह राहिलं का नाही, तर याचा आता वजा चिन्ह राहिलं. तर बघा 3a मधून 1a केला राहिले 2a प्लस 5b मायनस 5b. 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होईल, समान किंमत समान आहे म्हणून 5b कॅन्सल प्लस 0. 26 मधून 22 गेले कारण 22 चं चिन्ह पहिले अगोदर प्लस होतं, आता मायनस केल्यामुळे त्याचं चिन्ह मायनस झालं. 26 मधून 22 गेले उरले 4. तर बघा या ठिकाणी काहीच राहिलेलं नाहीये म्हणून आपण 0 घेतला. तर आता राहिलेलं आपण खाली लिहू 2a बरोबर 4. आता a ची किंमत काढण्यासाठी एक लक्षात ठेवा, बरोबर चिन्हाच्या अलीकडे a ठेवायचा आणि a च्या संबंधित जेवढ्या पण संख्या असेल, सहगुणक असेल किंवा काही असेल ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचे. बघा आता 2 आणि a यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. 2a बरोबर 4. 2 हे गुणाकारात आहे, बरोबर चिन्ह ओलांडताना ते भागाकारात जातं. इथे एक नियम लक्षात ठेवा.
बरोबर चिन्हाच्या अलीकडे कोणतीही संख्या असली आणि जर ती बरोबर चिन्हाच्या आपल्याला पलीकडे न्यायची म्हणजे डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूची संख्या जर डाव्या बाजूला न्यायची असते तर इथे एक छोटासा नियम आहे, लक्षात ठेवा. जर इकडे संख्या गुणाकारात असेल तर ती इकडे भागाकारात जाईल. जर संख्या बेरीज असेल तर इकडे वजा होईल. इकडे वजा असेल तर इकडे बेरीज होईल. तर हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. बघ, तर या ठिकाणी 2 ही गुणाकारात आहे, इकडे ती भागाकारात जाईल. म्हणजेच a बरोबर 4/2 म्हणजे बे 1 बे 2 4 म्हणजे a बरोबर 2. बघ, a बरोबर 2. या a ची किंमत आली 2. तर बघा, ही जी पद्धत आपण वापरतोय सोडवताना या पद्धतीला म्हणायचं एका चलाचा लोप करून समीकरण सोडवणे. 2 चलातील रेषीय समीकरण सोडवताना आपण 2 पद्धतीचा वापर करतो. एका चलाचा लोप करून आणि एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून अशा 2 प्रकारे आपण हे समीकरण सोडवू शकतो. तर आपण जे सोडवतोय, जी पद्धत वापरतोय ती एका चलाचा लोप करून, म्हणजे या ठिकाणी आपण b या चलाचा लोप केला आणि a ची किंमत या ठिकाणी काढलेली आहे. आता a बरोबर 2 ही किंमत समीकरण, आता बघा आलेली किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची का 2 मध्ये ठेवायची. जे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं जाईल त्या समीकरणामध्ये आपण ही a बरोबर 2 म्हणजे 2 आलेली किंमत ही ठेवू शकतो. तर या 2 समीकरणाचा विचार केला तर समीकरण नंबर 2 मध्ये थोडं समीकरण सोडवायला सोपं जाईल, म्हणून समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर अगोदर आपण समीकरण लिहून घेऊ. समीकरण नंबर 2 आहे बघा, a अधिक 5b बरोबर 22. आता या समीकरणामध्ये a बरोबर 2 म्हणजे a च्या ठिकाणी आपल्याला 2 किंमत ठेवायची आहे. मग a बरोबर आपण 2 घेऊ. 2 अधिक 5b बरोबर 22. तर या ठिकाणी आपण विचार केला तर आता बघा, हे 2 हे प्लस आहे. मी आत्ताच तुम्हाला नियम सांगितलं की बरोबर चिन्ह ओलांडताना प्लस असलं तर मायनस, मायनस असलं तर प्लस, गुणाकारात असलं तर भागाकारात, भागाकारात असलं तर गुणाकारात, असे अल्टरनेट त्या ठिकाणी करायचे. पण केव्हा करायचं, जेव्हा वेळेस आपल्याला एक बरोबरचं चिन्ह ओलांडावं लागेल तेव्हा. तर हे सर्वप्रथम आपण काय करू, हे 2 प्लस मध्ये येते, इकडे मायनस होईल, ते तिकडे पाठवून देऊ आपण. 22 वजा 2 बघा, इकडे राहिले 5b. 5b बरोबर 22 मधून 2 गेले 20. आता बघा 5b 5 गुणिले b या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. बघा कधी लक्षात ठेवा, चल आणि सहगुणक याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. 5 हे b ला गुणाकारात आहे, ते बरोबर चिन्ह ओलांडताना भागाकारात, म्हणजे इकडे आपल्याला b राहील 20/5. 5 1 5 5 चौक 20 म्हणजे b बरोबर 4. तर बघा अशा प्रकारे आपण a ची किंमत 2 आणि b ची किंमत 4 अशा प्रकारे आपण ठेवलेली आहे. बघा एवढंच उदाहरण, एवढं सोडून थांबायचं नाही. तर बघा, म्हणून खाली लिहायचं आहे आपल्याला a, b याला कंसात घ्यायचंय आणि म्हणायचंय a ची किंमत किती आली 2, b ची किंमत किती आली 4. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 मधला दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडून घेतलेला आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून काढा. दुसरा प्रश्न, 1 अधिक 7y बरोबर 10. दुसरं समीकरण 3x वजा 2y बरोबर 7. बघा आपण पहिल्या उदाहरणात सोडवल्याप्रमाणे या दोन्ही उदाहरणाला समीकरण 1, दोन्ही समीकरणाला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असं देऊया. याला म्हणूया समीकरण नंबर 1 3x वजा 2y बरोबर 7. याला म्हणून समीकरण नंबर 2. आता 2 समीकरणाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर x चा सहगुणक 1 आहे, x चा सहगुणक 3 आहे, y चा सहगुणक 7 आहे, y चा सहगुणक 2 आहे. इथे सहगुणक सारखे नाहीये. तर आपण कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे करून घेऊ आणि मग उदाहरण सोडवू. बघा मग आता आपण या ठिकाणी समीकरण 1 ला जर या ठिकाणी x चा सहगुणक जर सारखा केला तर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं होते. म्हणून आपण काय करू, समीकरण
1 ला 3 ने गुण. 3 ने गुणल्यानंतर काय होईल बघा, समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तर x चा सहगुणक हा सारखा होईल. तर बघा समीकरण 1 ला 3 ने गुणू, समीकरण 1 अगोदर आपण लिहून घेऊ आणि त्याला आपल्याला 3 ने गुणायचं. 3 गुणिला x, तर गुणत असताना एक नियम लक्षात ठेवा, गुणत असताना समीकरणाच्या सगळ्या पदांना गुणायचं आहे. तर 3 ने प्रथम या x ला गुणू, 3x अधिक 3 गुणिला 7, 7 त्रिक 21 हे y, 3 गुणिला 10, 10 त्रिक 30. आता या 1 नंबरच्या समीकरणातून जे नवीन समीकरण तयार झालं 3 ने गुणून, त्या समीकरणाला नाव देऊ आपण समीकरण नंबर 3. आता आपल्याला 1 नंबरचं समीकरण थोड्या वेळेपुरतं विसरून जायचं आहे. तर आता समीकरण 2 आणि समीकरण 3 या दोन समीकरणाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. दोन समीकरणाचा जर विचार केला तर x चे सहगुणक सारखे आहेत म्हणून या दोन समीकरणाचे आणि प्लस प्लस आहेत म्हणून या दोन समीकरणाची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर बघा या दोन समीकरणाला म्हणजे समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा बरं. समीकरण 3 मधून आपण जर समीकरण 2 वजा केलं तर आपण एका चलाचा या ठिकाणी लोप करू, म्हणजेच आपण या ठिकाणी y ची किंमत काढू शकतो. तर बघा सर्वप्रथम आपण 3 नंबरचं समीकरण लिहून घेऊ. 3 नंबरचं समीकरण आहे 3x अधिक 21y बरोबर 30. हे झालं समीकरण नंबर 3. या समीकरण 3 मधून आपल्याला समीकरण 2 वजा करायचं आहे म्हणून समीकरण नंबर 2 आपण त्यामधून वजा करू. वजा करत असताना समीकरण आहे तसं दुसऱ्या चलाच्या समीकरणाच्या खाली लिहायचे बघा आणि या सगळ्यांची आपण आता वजाबाकी करू, काढून टाकू. 3 नंबरच्या समीकरणामधून 2 नंबरचं समीकरण आपण वजा करू. वजा करत असताना मी पहिल्या उदाहरणात सांगितलं होतं की वजा करत असताना एक नियम असतो, सर्व चलाची किंमत बदलून टाकायची, सर्व पदातील पदांची किंमत बदलून टाकायची. इथं प्लस इथं मायनस झालं, इथं मायनस इथं प्लस झालं, इथं प्लस आहे इथं मायनस झालं. चला प्लस 3x वजा 3x कॅन्सल, 21y अधिक 2y, 21y आणि 2y, 21 आणि 2y किती होतात 23y. बघा या ठिकाणी 23y आणि 30 मधून आपल्याला 7 काढून टाकायचे, किती राहिले 23. 30 मधून 7 गेले 23. 23y बरोबर 23. आता या ठिकाणी y ची किंमत काढायची आहे, 23 गुणाकारात म्हणून ती इकडे जाईल भागाकारात. मग y बरोबर 23 भागिला 23. बघा 23 एक 23, 23 एक 23 म्हणजे y बरोबर 1. y या चलाची किंमत आली 1. तर आता बघा y या चलाची आलेली किंमत आपल्याला समीकरण 1 2 3 कशामध्ये ठेवली तरी चालते. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण बघा समीकरण कोणतं सोडवायला सोपं जाईल, 1 नंबर 2 नंबर का 3 नंबर. तर समीकरण नंबर 1 हे आपल्याला सोपं जाईल म्हणून समीकरण 1 मध्ये आपण y बरोबर 1 ही किंमत ठेवू. तर समीकरण 1 मध्ये ठेवू. तर बघा समीकरण 1 x अधिक 7y बरोबर 10. तर बघा या ठिकाणी y बरोबर 1 ठेवायचं आहे म्हणून x जसाच्या तसा अधिक 7 गुणिला y म्हणजेच 1 बरोबर 10. आता या ठिकाणी 7 1 7 याची जर आपण गुणाकार केला तर x अधिक 7 बरोबर 10. बघा आता x ची किंमत काढायची आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे ठेवा, 7 प्लस 1 ती तिकडे जाईल मायनस, म्हणजे x बरोबर 10 वजा 7 म्हणजे x ची किंमत आली 10 तून 7 गेली 3 म्हणजे x ची किंमत आली 3. बघा y ची किंमत 1 आणि x ची किंमत 3. तर सगळ्यात शेवटी म्हणून x, y कंसामध्ये देत असताना अगोदर x लिहायचा नंतर y लिहायचा बरोबर. बघा x ची किंमत आलेली आपली 3, y ची किंमत आलेली आपली 1. ही
ही समीकरणाची उकल अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक 2 सोडवलेलं आहे. आता बघू आपण उदाहरण क्रमांक 3. बघा उदाहरण क्रमांक 3. 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. तर बघा आलेले समीकरणाला आपण समीकरण 1 व समीकरण 2 असे नाव देऊ. 2x वजा 3y बरोबर 9 याला म्हणू आपण समीकरण नंबर 1. 2x अधिक y बरोबर 13 याला म्हणू आपण समीकरण नंबर 2. तर बघा या ठिकाणी x या चलाचा सहगुणक 2 आहे, सारखा आहे, म्हणून आपल्याला या दोन समीकरणाची वजाबाकी करावी लागेल. म्हणून समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. म्हणजे आपण या ठिकाणी x या चलाचा लोप करू आणि y ची किंमत काढू. म्हणून समीकरण लिहून घ्या 2x अधिक y बरोबर 13. त्याच्या खाली समीकरण नंबर 1 2x वजा 3y बरोबर 9. तर बघा याची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करण्याचा नियम मी तुम्हाला आता सांगितलेला आहे की 2 नंबरच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे. 2 नंबरच्या समीकरणाचे चिन्ह काय करून टाकायचे, पूर्णपणे बदलून टाकायचे. तर बघा या ठिकाणी 2x प्लस आहे, इथं मायनस होईल, इथं मायनस आहे, इथं प्लस होईल, इथं प्लस आहे, इथं मायनस होईल. 2x वजा 2x कॅन्सल, प्लस प्लस y अधिक आता 3y चं चिन्ह वजा राहिलं का, नाही, त्याचं चिन्ह बदललं. आता अधिक y अधिक 3y म्हणजे 4y बरोबर. अधिक 13 इथं प्लस होते, मायनस झाला, 13 मधून 9 काढून टाका. 13 मधून 9 गेले, किती राहिले 4. म्हणजेच आता y ची किंमत काढायची. y इकडे 4 हे गुणिला इकडे भागीला जाईल, म्हणजे y इकडे ठेवायचा. 4 भागीला 4, 4 आहे इथं 4, म्हणजे y ची किंमत आली 1. y ची किंमत आली प्लस 1. आता y बरोबर 1, y बरोबर 1 ही किंमत समीकरण जे समीकरण आपल्याला सोडवायला सोपं असतं त्या समीकरणामध्ये आपल्याला किंमत ठेवू. म्हणजे समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. तर एक समीकरण आपण या ठिकाणी लिहून घेऊ. 2x वजा 3y बरोबर 9. तर y बरोबर 1 ही आलेली किंमत या समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजे 2x जसेच्या तसे वजा 3 गुणिले y बरोबर 1 म्हटल्यानंतर इथे 3 गुणिले 1 घ्यायचा बरोबर 9. तर बघा 2x जसेच तसे वजा 3 1 3 यांचा गुणाकार केला, उत्तर आलं 3. असं समीकरण तयार झालं. तर बघा आता 2x हे -3 इकडे पाठवू आपण. म्हणजे 2x बरोबर 9 प्लस 3 हे मायनस होते, इकडे जाताना ते प्लस झाले. म्हणजे आता 2x बरोबर 12, 9 अधिक 3 12. आता हे गुणिला इकडे जाईल ते भागीला, म्हणजे इकडे राहिला x, हे गुणिला होते, या 12च्या भागीला गेले. बे 1 बे, बे सकम 12, म्हणजे उत्तर आलं x बरोबर 6. दोन चलाची किंमत या ठिकाणी निघालेली y बरोबर 1 आणि x बरोबर 6. म्हणून x, y बरोबर 6, 1 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक 3 सोडवलेलं आहे.